सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातली एक महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे या मृत्यू प्रकरणी 29 तारखेला पुढील सुनावणी होणार आहे। औरंगाबाद खंडपीठाची राज्य सरकारला तशी नोटीस सुद्धा पाठवण्यात आलेली आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता। खरं तर संविधानाच्या विटंबनेप्रकरणी त्याचा निषेध करण्यासाठी परभणीत आंदोलन करण्यात आलं होतं आणि या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी सुद्धा सहभागी झाले होते आणि यात पोलिसांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्या सगळ्या संदर्भातलं हे प्रकरण आहे। विजय चिडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। विजय, काय अधिक माहिती आहे या सगळ्याबद्दल? कृष्णा जर पाहिलं तर सोमनाथ सूर्यवंशी याचं मुलं जे आहे पोलिसांनी मारहाण केल्याप्रकरणी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती मिळाली। त्यानंतर विविध ठिकाणी आंदोलन आणि मोर्चे देखील काढण्यात आले। ते संबंधित पोलीस अधिकारी जे आहेत, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केली त्यांच्यावरती CID निवडून त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायची मागणी जी आहे ती परभणीकरांकडून करण्यात आली। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडसाद जे आलेले समोर आल्याचे पाहायला मिळते। प्रकाश आंबेडकर यांनी देखील हा मुद्दा जो आहे तो उचलून धरण्याचा आपला पाहायला मिळतो आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी याचा शवविच्छेदनाचा अहवाल जो आहे तो देखील समोर आला होता। पोलिसांच्या मारहाणीमध्येच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असल्याचं देखील त्या अहवालामधून समोर आलं होतं। त्यानंतर आजची सुनावणी जी आहे ती औरंगाबाद खंडपीठामध्ये पार पडलेली आहे। पुढील सुनावणी जी आहे की आता या प्रकरणी 29 एप्रिलची तारीख जी आहे ती पुढील सुनावणी यामध्ये देण्यात आलेली। मात्र आता राज्य सरकारला देखील आता न्यायालयाकडून जी आहे ती नोटीस पाठवण्यात आलेली आहे, कारण यामध्ये CID ची मागणी जी आहे ती देखील करण्यात आली होती आणि हा तपास जो आहे तो CID कडे वर्ग करण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे। मात्र आता खंडपीठामध्ये जे आहे ते आता संबंधित पोलीस अधिकारी जे आहेत विजय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। अधिक अपडेट्स आपण या प्रकरणी तुझ्याकडनं घेत राहू।